रामायण काळात दक्षिण भारत हे दंडकारण्य होतं आणि त्याच दंडकारण्याचा एक भाग म्हणजे आजचं अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या प्रवरा नदी किनारी दंडकारण्यात जे आहे, ह्या प्रवरा नदीच्या किनाऱ्यावरच सर्वात प्रथम राम ज्यावेळेस वनवासाला निघाले, त्यानंतर राम अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सध्याचं जे अकोले तालुका आहे, त्या अकोले तालुक्यातल्या अकोले शहरालगत असलेल्या अगर अर्थात अगस्ती ऋषींचं स्थान, या समोर जे भुयार आहे त्या भुयारातूनच नंतर राम ज्यावेळेस पंचवटीला स्थायिक झाले, त्यानंतर अगस्ती ऋषी आणि राम यांच्या ज्या भेटी व्हायच्या त्या ह्याच मार्गाने जात अगस्ती ऋषी असन. आता ह्या अगस्ती मंदिर जे आहे त्या मंदिराच्या ठिकाणी आता आपण आहोत आणि ह्याच मंदिराच्या ठिकाणी जे आहे अगस्ती ऋषींचा जो आश्रम होता त्या ठिकाणी असं सुंदरसा असा मंडप बांधलेला आहे. या आश्रमातच रामाने 3 वेळेस भेट दिल्याची स्कंद पुराणात उल्लेख आहे. रामायणाच्या ज्या खुणा आहेत त्या अनेक खुणा अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. सध्या आपण ज्या अगस्ती आश्रमात आहोत, अगस्ती आश्रमाच्या अगदी काही अंतरावरच टाकेत जे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी रावणाने जटायूचा वध केला होता. पंचवटी सुद्धा या ठिकाणाहून काही अंतरावरच आहे. अगस्ती ऋषींनी अनेक जे आहे ते ग्रंथ लिहिले. अगस्ती ऋषींचा जर मूळ बघितला तर जन्म जो आहे देवनिर्मित कुंभातून झाल्याचं सांगितलं जातं. अगस्ती ऋषींनी त्यानंतर विंध्य पर्वतालाही गर्वहरण केलं होतं, विंध्य पर्वताचं त्यालाही झुकायला लावलं होतं आणि त्याला झुकून ते दक्षिणेत आले. मनमाड येथे त्यांचे काही काळ वास्तव्य होते, त्यानंतर अकोले येथे वास्तव्य होते. अगस्ती ऋषींच्या पावन स्पर्शाने आणि रामाच्या सानिध्याने पुण्य झालेला असा हा अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका. अकोले तालुका जो आहे, इथं अनेक मिथक कथा किंवा लोककथा या प्रचलित आहे. त्यापैकी अगस्ती ऋषींच्या आश्रमासंबंधी आणि प्रभू रामचंद्रासंबंधी सुद्धा काही आख्यायिका आहेत, लोककथा आहेत. विशेषतः स्कंद पुराणामध्ये प्रवरा महात्म्य, अगस्ती महात्म्य हा जो भाग आलेला आहे त्याच्यामध्ये त्याचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र सीतामाईसह आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह वनवासामध्ये आले, त्यावेळेला वशिष्ठ ऋषींच्या सूचनेनुसार ते फिरत दंडकारण्यामध्ये अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये, स्थानिक नाव त्याला आगर आहे, त्या ठिकाणी ते आले. अगस्ती ऋषींशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये अगस्ती मुनींनी त्यांना पंचवटीमध्ये थांबण्याचा सल्ला दिला आणि त्याप्रमाणे ते पंचवटीकडे गेले. हा एक पहिला संदर्भ त्यांचा अगस्ती ऋषींशी आला. त्याच्यानंतर जेव्हा रावणानं सीतामाईला पळवून नेलं, त्यावेळेला तिच्या शोधासाठी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे निघाले दक्षिणेच्या बाजूला. त्यावेळेला ते पुन्हा फिरत अगस्ती ऋषींकडे आले, त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळेला विशेष म्हणजे अगस्ती मुनींनी त्यांना एक अक्षय बाण भाता दिला, अनेक अस्त्र, महत्त्वाची दिव्य अशी अस्त्र काही दिली आणि त्याचप्रमाणे ज्या बाणानं रावणाचा वध करता येईल त्याला रामबाण असं म्हटलं जातं, तो रामबाणही अगस्ती मुनींनी त्यांना दिला. ही दुसरी त्यांची भेट. आणि तिसरी भेट जी झाली ती जेव्हा प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून परत फिरले, त्यावेळेला त्यांच्याबरोबर हनुमानजी होते, बिभीषण होते आणि लक्ष्मण आणि सीतामाई तर होत्याच. तेव्हा तिथं ही सगळी मंडळी थांबली. त्यांनी अगस्ती मुनींचा आशीर्वाद घेतला आणि पुन्हा ते अयोध्येकडे रवाना झाले. अशा प्रकारच्या 3 वेळेला त्यांचा या अगस्ती ऋषींशी संबंध आला किंवा या ठिकाणाशी प्रभू रामचंद्राचा संबंध आला, असं स्कंद पुराणावरून आपल्याला लक्षात येतं.